परवा काँग्रेसची सोडचिठ्ठी घेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काल भाजपच्या दरबारी सामील झाले। त्यांचा हा घाईघाईत केलेला पक्षप्रवेश राज्यसभा निवडणुकीसाठी होता अशा चर्चा कालपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू असतानाच आज काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली। यामध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी पहिल्यांदाच राज्यसभेवर जाणार असल्याचं जाहीर करण्यात आले। त्यांचं नाव राजस्थानमधून राज्यसभेसाठी जाहीर करण्यात आले, तर बिहारमधून काँग्रेसचे अखिलेश प्रसाद सिंग यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली, तर हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनु सिंघवी हे काँग्रेसकडून राज्यसभेवर जातील हे निश्चित झाले। या उमेदवारांच्या यादीत शेवटचं नाव आणि चौथं नाव आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते काँग्रेसच्या राज्यातून राज्यसभेवर पाठवणार असल्याचं नाव ते अर्थात काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे यांचं। त्यामुळे चंद्रकांत हंडोरे नेमके कोण आहेत, त्यांचा इतिहास काय, ते कोणत्या घटनेमुळे चर्चेत राहिले आहेत आणि महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीचं गणित काय, सर्व काही जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहताय नवराष्ट्र। मंडळी, पहिल्यांदा राज्यातील राज्यसभेचं गणित समजून घेऊया। राज्यसभा निवडणूक 2024 साठी महाराष्ट्रातून 6 जागांवर 6 उमेदवार निवडून दिले जाणार आहेत, अर्थात 6 जण खासदार म्हणून राज्यसभेवर जाणार आहेत। सध्याचं राज्यामधलं पक्षीय संख्याबळ बलाबल पाहिलं विचार केला तर भाजपकडे राज्यसभेवर 3 उमेदवार पाठवता येतील इतकी संख्याबळ आहे। त्यामुळे भाजपकडून 3 उमेदवार नक्कीच राज्यसभेवर जातील हे निश्चित आहे। यानंतर महायुतीमध्येच असलेले एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांकडेही एक प्रत्येकी उमेदवार राज्यसभेवर पाठवता येईल इतकं संख्याबळ आहे। यामुळे 5 उमेदवार महायुतीचे राज्यसभेवर निवडून जातील असं काहीसं चित्र तयार झालेलं पाहायला मिळतं या राज्यसभा निवडणूक 2024च्या निमित्तानं। मग राहिला प्रश्न आता शेवटच्या 6व्या उमेदवाराचा। त्यासाठी सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार भाजप याही जागेसाठी तयार आहे। त्यासाठी त्यांना महाविकास आघाडीच्या काही मतांची गरज असणार आहे। त्यामुळेच अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेण्यात आले असंही बोललं जाते। त्याचबरोबर राज्यसभेवर त्यांना पाठवलं जाईल असंही बोललं जाते। म्हणजेच राज्यातील एकूण 6 जागा ह्या महायुतीलाच हव्या आहेत असं गणित समीकरण जुळवण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचं सध्याचं चित्र तयार झालं। असं असलं तरी राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध होणार नाही हे नक्कीच आहे। आता भाजप 4था उमेदवार देईल का हे पाहणं अत्यंत गरजेचं राहणार आहे। याच दरम्यान काँग्रेसनं महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर केली। 1985 मध्ये मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून चंद्रकांत हंडोरे निवडून आले। चंद्रकांत हंडोरे यांचा राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने 1985 मध्येच ती सुरुवात झाली। पुढे 1992-93 मध्ये आपले खास राजकीय कौशल्य वापरून मुंबईच्या महापौरपदीही ते विराजमान झाले। पुढे कालांतराने ते काँग्रेसमध्ये दाखल झाले। 2004 मध्ये ते चेंबूर मतदारसंघातून निवडून आले आणि विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले। सामाजिक न्याय मंत्री म्हणून त्यांनी अनेक धाडसी निर्णय देखील त्यांच्या कार्यकाळात घेतले। मंत्रिमंडळातही आक्रमक मंत्री म्हणून त्यांची चर्चा असायची। 2009 मध्ये ते दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले, परंतु त्यांना अंतर्गत स्पर्धेत मंत्रिपद मिळू शकलं नाही। काँग्रेसमध्ये असूनही त्यांना भीमशक्ती नावाचा आपला दबाव गट कायम तयार ठेवला। सामाजिक अभिसरणाच्या प्रयोगातील मोहरा किंवा चेहरा म्हणून काँग्रेसला हंडोरे यांना संसदेत नेण्याचा प्रयत्न असल्याचं मानलं जाते। 2022 साली विधान परिषदेच्या निवडणुकीतही चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली होती, परंतु मतफुटीमुळे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला असल्याचं म्हटलं गेलं। या प्रकरणी काँग्रेसकडून चौकशी समितीही गठीत करण्यात आली होती। आता त्यांनाच पुन्हा एकदा काँग्रेसने राज्यसभेवर उमेदवारी देऊन डाव खेळला असल्याचं बोललं जाते। अद्याप भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना उमेदवारीची घोषणा केलेली नाहीये। त्यामुळे निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालेलं नाहीये। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या अर्थात 15 फेब्रुवारी हा अंतिम दिनांक आहे। त्यामुळे उद्या अर्ज दाखल करण्यात आल्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होईल। विधान परिषदेच्या निवडणुकीचा अनुभव पाहता काँग्रेस यावेळी आमदारांची मतं फुटू नयेत म्हणून काय रणनीती आखणार हे पाहणं अत्यंत गरजेचं राहणार आहे। याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा। अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू